नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे घरगुती आपल्या शेवयाची मॅगी बनवायची आहे. दुकानची मॅगी विसरा आणि घरची अशी मॅगी मुलांना नक्की बनवून द्या. खूप छान टेस्टी आणि पौष्टिक अशी ही मॅगी आहे. तर कशी बनवलेली आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. तर परत आणि तुम्हाला तोच किचन दिसणार आहे आजच्या रेसिपीमध्ये. ते मागे मी म्हणलेलं तुम्हाला शेवटची रेसिपी आहे पुण्यामधली आणि ह्या किचनमधली, पण तसं नाही. आणि हे पण त्याच किचनमधली आहे. तर काय झालं नक्की, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवस एवढे महाकठीण गेलेले आमचे की भयंकरच. आणि त्या दिवसात काय झालं आणि कसं झालं, परत का आलो आम्ही याच रूममध्ये पुण्यामध्येच, याचा पूर्ण व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे. तरी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. तर घरच्याही शेवया आहेत. मागे मी तुम्हाला पाहायचे असतील तर मागे मी हे टाकलेला आहे व्हिडिओ, घरगुती शेवया कशा बनवायच्या ती तुम्ही पाहू शकता. तर घरच्याच मी बनवलेल्या आहेत ती शेवया. आणि आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 पळी असं तेल टाकलेलं आहे. आणि कढई जरा काळी झालेली, शेंगदाणे भाजले होते मी अगोदर त्यामुळं काळी झालेली आहे. आणि हे पहा 2 चमचे असं 2 पळी तेल टाकलेलं आहे. लसण टाकून घेणार आहे. माझ्याकडे आता जिरे मोहरी नाही आहे, संपलेली आहे सध्या. तर मी फक्त लसण टाकणार आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या तेच टाकणार आहे. आणि दुसरं बाकीचं काहीच टाकणार नाही आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता हे काही नाही आहे आता सध्या माझ्याकडं. तर साधी सिंपल अशी फक्त लसणाची फोडणी देऊन मी मॅगी बनवणार आहे. तर हे पहा, लसण असा छान गोल्डन कलरचा झाल्यानंतर आपण आपल्या शेवया टाकून घेणार आहोत. तर हे पहा, छान लसूण तळतोय मस्तपैकी. आणि कुठलंही साहित्य नसताना अशी आपण साधी सिंपल घरगुती जे अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये खूप छान लागते. तशी पण बनवली तरी. आता लसण झाला आहे गोल्डन ब्राऊन कलरचा, लाल झालेला आहे. आता शेवया टाकून घेऊ. शेवया मात्र या तेलामध्ये भरपूर अशा छान भाजून घ्यायच्या आहेत. 2-3 मिनिटं छान अशा लाल होईपर्यंत, कलर त्याचा चेंज होईपर्यंत अशा छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये. आणि मशीनवरच्या शेवया असल्यामुळं त्या जास्त पटकन चिकट होतात. तर अशा बनवल्यानं तेलामध्ये भाजल्यानंतर अजिबात चिकट होत नाहीत. मोकळा असा मॅगी होतो आपला घरच्या शेवयाचा छान असा. हे पहा, हलवून घेते मी. फक्त तेल आणि लसण टाकलेले त्यामध्येच हलवून घेणार आहे छान कलर चेंज होईपर्यंत. आता मी ते स्पून चेंज केलेलं आहे, त्यानं हलवताच येत नव्हतं म्हणून हे घेतलेलं आहे. ह्यानं छान हलवता येते. तर पहा, कलर थोडासा चेंज होत आहे. आणि साईडला मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला, आणि तेच पाणी वापरणार आहे उकळलेलं मी. थंड नाही पाणी वापरणार. थंड पाणी वापरलं ना आपल्या ह्या शेवयाचा गिचगा होतो, चिकट होतो भात. त्यासाठी आधीच गरम पाणी ठेवायचं उकळायला. उकळलं तर पाणी टाकून द्यायचं आपल्याला या शेवयामध्ये. त्यामुळं खूप छान चव पण येते आणि मोकळ्या होतात शेवया. हे पहा, छान असं भाजून घेते मी. वेळ लागतो ह्याला भाजण्यासाठी. हे आहे 5 वाजता, म्हणजे संध्याकाळचं आहे. आणि संध्याकाळीच बनवून दिलेले आहेत मी मुलांसाठी. आज अजून परत मी ॲडमिशन केलेले आहे त्याच शाळेमध्ये. त्याच शाळेतून काढले आम्ही ॲडमिशन, अजून परत त्याच शाळेत केलेले. आज भरपूर अशी कामं होती त्यामुळं काही बनवलेलं नाही. आणि त्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळं गरम खावं असं वाटतं मुलांना नेहमी. तर म्हणलं चला मॅगी बनवून देते घरच्या शेवयाची. आणि बाहेरच्या शेवयापेक्षा ही घरची छान अशी गव्हाची आहे. फक्त गव्हाच्या बनवलेल्या आहेत, बाकीचं काही नाही. सोजीपासून बनवलेले आहेत. बाहेरची मॅगी आहे ना फक्त मैद्याची असते आणि 3 दिवस ती मॅगी पोटामध्ये पचतच नाही आहे, तशीच राहते. ती बाहेरची मॅगी अजिबात चांगली नसते. तर अशी मॅगी शेवया तुम्ही घरी बनवून ठेवू शकता. वर्षभर टिकतील आपल्याला.
उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवू शकता. तर मी उन्हाळ्यामध्येच बनवलेले आहेत. मला भरपूर दिवस जातात. झाल्या आमच्या थोड्याशा राहिलेल्या आहेत. गोड पण शेवया बनवू शकतात. दूध तूप साखर टाकून गोड पण अशा छान लागतात आणि अशी पण छान लागते. तर हे पहा कलर चेंज झालेला आहे शेवयाचा. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, घरचाच म्हणजे मॅगी मसाला पण आणलेला आहे 2 पॅकेट, ते पण टाकणार आहे. मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे. आता 1 पुडी टाकलेली आहे मसाल्याची, 1 पुडी आता मी टाकणार आहे आणि 1 पुडी नंतर टाकणार आहे पाणी टाकल्यानंतर. हे पहा मीठ, हळद आणि मसाला मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता साईडला ठेवलेलं आपलं गरम पण पाणी टाकायचं आहे. हे पहा एकच टाकलेली आहे पुडी मॅगीची. छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाला आणि मीठ हळद शेवयांना लागते. आता ते साईडला ठेवलेलं गरम पाणी म्हणजे उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. उकळलेल्या पाण्यामुळं चव खूप छान लागते. पाणी टाकून घेतलेलं आहे. खूप भारी लागते. कुणाकुणाला आवडते अशी मॅगी नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप आवडते अशी मॅगी. आता 1 टाकली होती अगोदर मी मसाला पुडी मॅगी मसाला आणि आता 1 ठेवलेली आहे ती टाकून घेणार आहे. पहा आणि घरचा काळा मसाला पण थोडासा टाकणार आहे. तुम्ही पुढं पहा थोडासा टाकणार आहे किंचित, कारण ह्या 2 मसाला आहेत ना मसाला पुड्या टाकलेल्या असल्यामुळं जास्त तिखट होईल म्हणून थोडासाच टाकणार आहे. हे पहा घरचा मसाला आहे. या पण मसाल्याची रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवर आहे. खूप भारी मसाला झालेला आहे आणि या मसाल्यामुळं मी बाहेरचा मसाला कुठलाही वापरत नाही भाजींना. हाच मसाला काळा मसाला वापरते. तिघांसाठीच बनवलेले आहे. खूपच भारी लागतो तो मसाला. भाज्यामध्ये देऊन थंड झाल्यानंतर टाकली की त्या मसाल्यामुळे खूप छान चव येते, छान लागते. नक्की तुम्ही पण अशी शिजत आहे अशा शेवया मॅगी होता आणि तुमच्या 2 मिनिटं लागतात फक्त. आता पाणी टाकल्यानंतर अशा तयार झालेली घरच्या मॅगी शेवया आणि मुलांना बनलेली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पण करायचं विसरू नका. कोणीही हाईप करा आपल्या व्हिडिओला. छान कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कोणाकोणाला आवडती ही अशी, कोणाला आवडती घरच्या शेवयाची अशी मॅगी बनवलेली ती पण नक्की कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला हाईप करा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. भेटू आता नंतर नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन अशा युनिक रेसिपीसोबत. बाय सर्वांना.